नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी स्वप्नील परदेशी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। पाहूया गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। जिल्ह्यात साऊंड डीजेवरील बंदी शिथिल करावी या मागणीसाठी धुळे जिल्हा साऊंड डीजे चालक मालक संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला मूक मोर्चा। जिल्हा परिषदेच्या भ्रष्ट शिक्षणाधिकारी प्राथमिक किरण कोवर यांना 2 दिवसात सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांच्या कार्यकाळातील भ्रष्टाचाराची स्वतंत्र SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील जुना आग्रा रोडवरील शहर पोलीस चौकीजवळ रक्तदान शिबिर संपन्न। आणि हैदराबाद गझेटनुसार बंजारा व लभान समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश न करण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे जिल्हा प्रशासनाने साऊंड डीजेवरील बंदी शिथिल करावी या मागणीसाठी धुळे जिल्हा साऊंड डीजे चालक मालक संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढून जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले। धुळे जिल्ह्यात प्रशासनामार्फत घालण्यात आलेल्या डीजे साऊंड बंदी विरोधात धुळे जिल्हा साऊंड डीजे चालक मालक संघटनेतर्फे शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला। प्रशासनाने डीजे वाहने आणण्यास परवानगी नाकारल्याने सर्व डीजे चालक मालकांनी एकत्रितपणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढला। शहरातील मालेगाव रोडवरील छत्रपती अग्रसेन महाराज पुतळा इथून मोर्चास प्रारंभ करण्यात आला। मूक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर तेथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। यात डीजे बंदीमुळे ओढवलेल्या आर्थिक संकटाविषयी आणि रोजगाराविषयी माहिती देतानाच कायद्याचे आणि पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे नमूद करीत परवानगी देण्याची मागणी करण्यात आली। तसेच साऊंड डीजे यामुळे नागरिकांना कुठल्याच प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल आणि आमच्या व्यावसायिक बांधवांकडून नियम मोडल्यास प्रशासनाने आवश्यक ती कारवाई करावी। तसेच जो साऊंड डीजे चालक मालक वेळेचे भान ठेवणार नाहीत आणि ज्यांनी आपल्या कार्यक्रमात साऊंड डीजे लावला आहे त्यांच्यावरही प्रशासनाने आवश्यक कारवाई करावी असे देखील या निवेदनात नमूद करण्यात आले। यावेळी संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक सचिन शेवतकर, जिल्हाध्यक्ष ललित वाघ, उपजिल्हाध्यक्ष विक्की चौधरी, कल्पेश पगारे, दिनेश कापडे, सचिन बडगुजर, भूषण गोसावी, बंटी बडगुजर, पंकज वागले आदींसह डीजे चालक मालक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। धुळे जिल्हा डीजे चालक मालक संघटना यांच्या वतीने सर्व पदाधिकारी आम्ही इथे मूक मोर्चा काढण्यात आलेला होता। धुळे जिल्ह्यामध्ये गणेश उत्सवाच्या काळात माननीय अधीक्षक साहेबांनी, पोलीस अधीक्षक साहेबांनी डीजे बंदी केली होती, त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। त्यांच्या डीजे बंदीमुळे धुळ्यामध्ये जे आपले जे बेरोजगार होते, असंख्य युवक बेरोजगार झालेले आहेत आणि त्यांचा उपासमारीचा प्रश्न निर्माण झालेला आहे। व्यवसाय बंद झाल्यामुळे त्यांनी व्यवसाय उभा करण्यासाठी बँकेतनं लोन घेतलेलं आहे, कोणी सोनं गहाण ठेवलेलं आहे आणि त्यांचे हप्ते त्याच्यामुळे थकलेले आहे आणि याच्यामुळे त्यांच्यावर मानसिक आघात झालेला आहे सगळ्यात मोठा आणि त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न, त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्याच्यामुळे आमचे अधीक्षक साहेबांना, जिल्हाधिकारी साहेबांना नम्र विनंती आहे की जो साऊंड पोल्युशन जो ऍक्ट आहे 2004चा त्याच्यानुसार एक लिमिट मध्ये राहून आम्हाला डीजे वाजवण्याची परवानगी देण्यात यावी। धुळे जिल्हा परिषदेच्या भ्रष्ट शिक्षणाधिकारी प्राथमिक किरण कोवर यांना येत्या 2 दिवसात सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांच्या कार्यकाळातील भ्रष्टाचाराची स्वतंत्र SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा आघाडीचे महामंत्री पंकज साळुंके यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे। धुळे जिल्हा परिषदेचे भ्रष्ट शिक्षणाधिकारी किरण कोवर यांना येत्या 2 दिवसात सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांच्या कार्यकाळातील गैरव्यवहाराची स्वतंत्र SIT मार्फत चौकशी करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा आघाडीचे महामंत्री पंकज साळुंके यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे। यावेळी माहिती देताना पंकज साळुंके यांनी सांगितले की धुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी प्राथमिक किरण कोवर यांच्या गैरप्रकाराच्या निर्णयात्मक भूमिकेबाबत गेल्याच आठवड्यात मी एक पत्र पुराव्यासकट आपणास दिले। त्यात मी किरण कोवर यांच्या काळ्या कारनाम्याबद्दल जाहीर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या समोर पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली। पत्रकार परिषदेचे व्हिडिओ, बातम्या ह्या सर्वदूर पोहोचल्यानंतर किरण कोवर यांनी धुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागासह जळगाव, नाशिक जिल्ह्यात केलेल्या गैरप्रकाराबद्दल मला शेकडो पीडितांनी संपर्क केला, तसेच अनेक पुरावे देखील सादर केले। यावरून शिक्षण विभागात भ्रष्टाचाराचा नवा रेकॉर्ड या महिला अधिकाऱ्यांनी प्रस्थापित केल्याचे समोर आले आहे। फक्त धुळे जिल्ह्यातीलच प्रकरणांचा विचार करत त्यांच्या नियुक्ती कालावधीतील या महिलेने करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे। म्हणून शिक्षण विभागाला या महिलेने अधिक पोखरू नये म्हणून तातडीने या महिला अधिकाऱ्यास सक्तीच्या रजेवर पाठवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। म्हणून
किरण कुवर यांनी प्राथमिक शिक्षण विभागात तसेच माध्यमिक शिक्षण विभागात तात्पुरत्या पदभाराच्या कालावधीत केलेल्या गैरव्यवहाराची चौकशीसाठी स्वतंत्र SIT चौकशी समिती नियुक्त करून सदर अधिकाऱ्याची चौकशी होणे आवश्यक आहे, म्हणून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून SIT चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. आज आपण इथे जमलेलो आहोत ते किरण जयप्रकाश कुवर या महाभ्रष्टाचारी अधिकारीबाबत मी गेल्या बऱ्याच दिवसांपासून या किरण कुवर संदर्भामध्ये वेगवेगळ्या माहिती आहे आपल्या माध्यमातून प्रशासनापर्यंत, राजकारणाशी निगडीत असलेले मंत्री महोदय त्यांच्यापर्यंत, सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आता याच्यामध्ये माझं म्हणणं जे आहे, किरण कुवरच्या बाबतीत मी जे मध्यंतरी प्रेस घेऊन शासनाला सुद्धा मी पत्राद्वारे, लेखी पत्राद्वारे कळवलं की यांची तुम्ही इथून तात्काळ हकालपट्टी करा, नाहीतर आम्हाला शिक्षण मंत्र्यांचं इथे प्रतिकात्मक आंदोलन करावं लागेल त्यांच्या प्रेतयात्रेच्या संदर्भात. परंतु आता तिचा मुजरपणा एवढा वाढला त्या महिला अधिकारीचा की ती दादांतपणे या अपंग युनिट प्रकरणामधले जे विशेष शिक्षक आहे यांच्या समायोजनाच्या मागेच का लागली मला नेमकं हे समजत नाही. तर त्यात एवढे सगळे पुरावे दिल्यानंतर सुद्धा जर ही महिला ऐकत नसेल तर मग आता आमची मागणी एक आहे, येत्या 2 दिवसामध्ये या महिलेला तात्काळ या सक्तीच्या रजेवरती पाठवा आणि तिच्याऐवजी जो काय पदभार असेल तो दुसऱ्या कोणा अधिकाऱ्याकडे द्या, पण या महिला अधिकाऱ्याला इथं धुळ्यात नका ठेवू. ही महिला इथे अक्षरशः लुटते दादांतपणे. मध्यंतरी अजून एक त्यातला एक प्रकार सांगतो. मध्यंतरी 10 ऑक्टोबर 2024 ते 23 नोव्हेंबर 2024 या कार्यकाळामध्ये मनीष पवार माध्यमिकचे जे शिक्षणाधिकारी आहेत ते रजेवरती होते, वैद्यकीय रजेवरती. तर ते रजेवरती असताना या महिलेने इतक्या साऱ्या अफाट ऑर्डर दिल्या, कमीत कमी 150 ते 200 वैयक्तिक मान्यता येणे दिले, वैयक्तिक वैद्यकीय बिलं येणे काढले, यांचे पगार जे बंद झालेले होते ते पगार चालू केले. त्यानंतर तसंच 2020 मध्ये साधारणतः सुभाष बोरसे होते त्या कालखंडामध्ये माध्यमिकचे शिक्षणाधिकारी, ते 8 दिवस नव्हते. त्यांच्या कार्यकाळात 8 दिवसात त्या महिलेने विशेष शिक्षकांचा जो पगार थांबवलेला होता तेव्हा तो पगारही त्या बाईने काढला. त्यानंतर त्यावेळेस त्या 8 दिवसामध्ये सुद्धा त्या बाईने खूप साऱ्या हात धुतला. तर असे खूप वेगवेगळे सगळे आरोप आहेत. जर मी आरोप करायला गेलो तर भरपूर सारे आरोप आहेत, भरपूर म्हणजे भरपूर, आणि ते पुरावे सकट. तर माझी मागणी एवढी एकच आहे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये की या भ्रष्टाचारी, नतद्रष्ट भ्रष्टाचारी महिला अधिकारीला येत्या 2 दिवसामध्ये तिला सक्तीच्या रजेवरती पाठवा. अन्यथा आमचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने, आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडी जी आहे त्या आमच्या महिला धुमाकूळ घालतील, घटनात्मक धुमाकूळ घालतील, आणि त्या दरम्यान कुठलाही जर अनुचित प्रकार घडला तर त्या सर्व जबाबदार प्रशासन राहील धुळे जिल्ह्याचं, मुख्यमंत्री राहतील दोघी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की या बाबतीमध्ये मी कळवलेलंच आहे प्रशासनाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप मंडळाध्यक्ष पंकज दात्रक यांच्या वतीने धुळे शहरातील जुना आग्रा रोडवरील शहर पोलीस चौकीजवळ शुक्रवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. धुळे शहरातील आग्रा रोडवरील शहर पोलीस चौकीजवळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भाजप मंडळ अध्यक्ष पंकज दात्रक यांच्या वतीने सदर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपळकर, अल्फा अग्रवाल, माजी महापौर प्रदीप करपे, ओम खंडेलवाल, डॉक्टर सुशील महाजन, विजय पाचापूरकर, महादेव परदेशी, मायादेवी परदेशी, महेश मिस्त्री, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी, मोहिनी दात्रक, नरेंद्र आहिरे, शरद चौधरी, कल्याणी आंपळकर, वैशाली सिरसाट, बंटी दात्रक, कमलेश देवरे,
अमित पवार, विजय पवार, भिकन वराडे, पंकज विंचू, नेहा ऐरराव, तुषार भागवत, सागर कोडगीर, भूषण गवळी, सागर लाड, चेतन गवळी, कैलास कासार आदी उपस्थित होते. हिंदुस्तानची शान पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त BJPच्या पक्षाच्या वतीने सेवा पंधरवाडा हे लोकांच्या जनउपयोगी काम करण्यासाठी पक्षाच्या आदेशाप्रमाणे चालू आहे. याचाच एक भाग म्हणून आज ठिकठिकाणी हे रक्तदान शिबिर घेण्यात येत आहेत. स्वच्छता मोहीम असो, आरोग्य शिबिर असो, वेगवेगळे आधार कार्ड असो किंवा आयुष्यमान भारत कार्ड असो, असे वेगवेगळे जे सेवेचे काम आहेत जनता उपयोगी, मोदी साहेबांनी आदेश दिलेले आहेत का माझ्या वाढदिवसानिमित्त काही खर्च करू नका, काही हे नका करू, जितक्यात जास्तीत जास्त लोकसेवेचे काम करता येतील तेवढेच करा आणि तोच खरा पक्षासाठी आणि माझ्यासाठी आनंदाचा दिवस असेल असं मोदी साहेबांनी सांगितलं आहे. म्हणून धुळे शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने आणि BJP मंडळाच्या वतीने आज इथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. सकाळी आज स्वच्छता मोहीम या संपूर्ण परिसरामध्ये राबवण्यात आली. त्यात अनेक BJPच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी सर्वांनी मोठ्या प्रमाणावर भाग घेतला आणि अत्यंत योग्य पद्धतीने तो सर्व कार्यक्रम लावलेला आहे, झाला आहे. आणि आजच्या या 75व्या वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी मंडळ विभागाच्या वतीने 75 रक्तदानाच्या बाटल्या हे गोळा करून लोकसेवेसाठी अर्पण करण्यात येणार आहेत. हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा व लभांग समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करू नये अशी मागणी भिल समाज विकास मंच शिंदखेडातर्फे शिंदखेडा तहसीलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा व वंजारी समाजास अनुसूचित जमातीत आरक्षण देऊ नये, तसेच नंदुरबार येथे जय वळवी या आदिवासी युवकाची हत्या करणाऱ्या गुन्हेगारास फाशी द्यावी अशी मागणी भिल समाज विकास मंचतर्फे शिंदखेडा तहसीलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की आमदार धनंजय मुंडे यांनी 11/9/2025 रोजीच्या मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना लिहिलेल्या पत्रात 1920च्या हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन लभान व बंजारा या भटक्या जमाती आदिवासी असल्याबाबत दावा केलेला आहे आणि त्यांना अनुसूचित जमातीच्या यादीत सामील करण्यासंदर्भात वक्तव्य केले आहे. सन 1909 साली प्रसिद्ध झालेल्या हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाजाचा उल्लेख लव्हाण आणि बंजारा असाच आहे. त्यांना कोठेही ट्राईब असे म्हटलेले नाही. महाराष्ट्रात बंजारा व लव्हाण या जाती भटके विमुक्त या प्रवर्गात मोडतात. आदिवासी समाजाची पारंपरिक वैशिष्ट्ये जसा रहिवास, संस्कृती, बोलीभाषा, स्वभाव वैशिष्ट्ये आणि मानववंश शास्त्रानुसार जगातील सर्व आदिवासींमध्ये असणारे साम्य या जातीच्या लोकांमध्ये आढळून येत नाही, हा आमचा दावा आहे. त्यामुळे बंजारा किंवा लव्हाण या समाजाचा आदिवासी समाजाची दुरान्वये संबंध नाही. आदिवासी समाज हा भारताचा मूळ निवासी समाज आहे आणि हे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलेले आहे. त्यामुळे आदिवासी समाजाच्या कोणत्याही हक्कावर बाधा आणणे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा अपमान करणे आहे. बंजारा, लव्हाण किंवा अन्य कोणत्याही समाजास देशाच्या आदिवासी समाजाच्या यादीत फक्त सामाजिक दबाव निर्माण करून व असंविधानिक कृत्य करून जबरीने व फक्त शासनाने दिलेल्या सोयीसुविधा लाटण्यासाठी आदिवासी समाजात प्रवेश करू इच्छिणाऱ्या अन्य जातीय समाजास सामील करू नये अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी भिल समाज विकास मंच संस्थापक अध्यक्ष दीपक गैरे, अशोक सोनवणे, राजेश मालचे, सुनील सोनवणे, बापू ठाकरे, श्रीराम मोरे, श्याम मालचे, महेंद्र मालचे, नानभाऊ सोनवणे, श्यामा ठाकरे, जगदीश बागुल, सुखराम पाडवी, तिरसिंग भिल, अनिल ठाकरे, सुरेश सोनवणे, चंद्रदीप ऐरे, दिनेश सोनवणे, अशोक सोनवणे, राजेंद्र महाले, किरण चित्ते, कालू मोरे, जिभाऊ ऐरे, संजय मोरे, आत्माराम ठाकरे, अजय मालचे, सुखराम सोनवणे, भटू मालचे, पिंटू सोनवणे, अजय ठाकरे, प्रवीण मोरे, दिनेश पवार, महारू सोनवणे, हिराबाई ऐरे, अनिता चव्हाण यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आम्ही आज दिनांक 19 आम्ही शिंदखेडा तहसीलदारद्वारे सन्माननीय महामहिम राज्यपाल यांना जे आज महाराष्ट्रात जे आरक्षणावर रान उठवलेलं आहे, हे खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्र सरकारचे षडयंत्र आहे. जो उठतो तो आदिवासी समाजामध्ये आम्हाला आरक्षण द्या, आदिवासी समाजात कुठलीही जात उठते आदिवासी समाजामध्ये आम्हाला आरक्षण द्या. आदिवासी समाजाचं आरक्षण काय खीर आहे? खीरपत आहे वाटण्यासाठी. आदिवासी समाजात आता जागृत झालेला आहे, तो वाचू लागलेला आहे, त्याला संविधान समजायला लागलेलं आहे, आमचे न्याय हक्क अधिकार आम्हाला समजायला लागलेले आहे. म्हणून आता जे बंजारा बांधव आहेत
तेही आमच्या बंधारा बांधवांना आमची हात जोडून विनंती आहे, तुम्हाला तुमचं आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये लिहिलेलं आहे, तुम्ही तुमच्या आरक्षणावर ठाम राहा. कारण नसताना कोणाच्या ताटात हात घालू नका. कारण आदिवासी समाज असा एकमेव समाज आहे भारत देशाच्या काय जगाच्या पाठीवर, हा कधीच कोणाच्या ताटात हात घालत नाही, कधीच कोणाच्या आरक्षणात बोट घालत नाही, कधीच कोणावर अन्याय केलेला नाही. म्हणून आम्हाला बंजारा बांधवांना तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुम्ही कारण नसताना राजकीय पुढारी जे ऐकून कारण नसताना आदिवासी समाजाच्या एसटी प्रवर्गामध्ये आम्हाला सामील करा. अशा वल्गना करू नका, मोर्चे आंदोलन करू नका, हात जोडून विनंती आहे. कारण आम्ही कमी नाही, आमचा इतिहास खूप मोठा आहे, पण आम्ही कारण नसताना कुठल्याही जाती आणि धर्माला त्रास देणारे आदिवासी समाज नाही. म्हणून आम्ही आज राज्यपाल तहसीलदारद्वारे राज्यपालांना निवेदन पाठवणार आहोत. आणि ज्या ज्या खासदार आमदारांनी आदिवासी समाजामध्ये बंजारा समाजाला सामील करण्यात यावं, त्यामध्ये बजरंग सोनवणे साहेब असतील, निलेश लंके साहेब असतील, मंगेश चव्हाण साहेब असतील, यांचे आम्ही जाहीर निषेध करतो. धनंजय मुंडे असतील, यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. त्यांनी खोटे नाटे पत्र देऊन मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आलेलं आहे का आदिवासी समाजामध्ये बंजारा समाजाला सामील करण्यात यावं. परंतु आम्ही या देवेंद्र फडणवीस सरकारला आणि महाराष्ट्र सरकारला सांगू इच्छितो, आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागल्यास महाराष्ट्रात नव्हे पूर्ण देश पेटायला शिवाय राहणार आहे आदिवासी समाज. आपली जय जवाहर जिंदाबाद. पुन्हा एकदा पाहूया ठळक घडामोडी. जिल्ह्यात साऊंड डीजेवरील बंदी शिथिल करावी या मागणीसाठी धुळे जिल्हा साऊंड डीजे चालक मालक संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला मूक मोर्चा. जिल्हा परिषदेच्या भ्रष्ट शिक्षणाधिकारी प्राथमिक किरण कोवर यांना 2 दिवसात सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांच्या कार्यकाळातील भ्रष्टाचाराची स्वतंत्र SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील जुना आग्रा रोडवरील शहर पोलीस चौकीजवळ रक्तदान शिबिर संपन्न. आणि हैदराबाद गझेटनुसार बंजारा व लभान समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश न करण्याची मागणी. त्याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.